एवढं पण छोटं आवाज नाही. आवाज शांत राहा ना, शांत राहा. हा बघा कॅरेट कॅरेट नादू सरळ करा त्यांच्यावर ओतूरच्या फाफळेश्वर इथे एका विहिरीमध्ये बिबट्या खाली पडल्याची घटना नुकतीच घडलेली आहे आणि या संदर्भात वन विभागाचे देखील कर्मचारी इथं आलेले आहेत. शर्थीचे प्रयत्न चालू आहेत, मात्र या बिबट्याला जीवदान देण्यात यश येतेच किंवा नाही हा एक खरा प्रश्न आहे. कारण त्याचं जीवनाशी एक चालू असलेला संघर्ष आणि इथं ग्रामस्थ देखील जमा झालेत. काय घटना आहे आपण बघूया. वन विभागाचे सुधाकर गीते जे वनपाल आहेत ते आपल्याशी बोलतील. काय नक्की गीते साहेब काय घटना आहे, काय झालंय? या ठिकाणी जे बिबट बछडा आहे तो भक्ष्याच्या शोधात मादी पाठीमागे आलेला असू शकतं आणि विहिरीला कठडा नसल्यामुळं तो भक्ष्याच्या याच्यामुळे तो त्या ठिकाणी विहिरीत पडल्याची शक्यता वाटते. कारण सस्य वगैरे आपल्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे तो भक्ष्याच्या पाठीमागे लागल्यामुळे तो त्या ठिकाणी ती मादीचा बिछड. आता आपले वन विभागाचे काय प्रयत्न चालले? आता वन विभागाचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी कॅरेट वगैरे टाकून आणि पिंजरा वगैरे लावून या ठिकाणी त्याला वरती काढण्याचे आपण प्रयत्न चालू आहे. शर्थीचे प्रयत्न चालू. त्याला जीवदान मिळेल की नाही का मृत्यूशी त्याचा संघर्ष चालू आहे त्याची काय नक्की आता आपल्याकडून हे प्रयत्न चालू? आपले प्रयत्न चालूच आहेत, पण मृत्यूची त्याचा संघर्ष चालू आहे. कारण पाण्याचं त्याला सपोर्ट खाली कुठल्या प्रकारचा त्याला आधार नसल्यामुळं ते खाली बुडण्याची शक्यता वाटते. तरी पण आपण शक्यतो प्रयत्न चालू आहे आपले मोठ्या प्रमाणात. ठीक आहे. आपल्यासोबत त्याला ग्रामपंचायत अनुराग फाफळे आपल्या सोबत आहेत. काय फाफळे साहेब काय कधी कळालं आणि विहीर कोणाची आहे, कुठल्या शिवारात? हे आमचे फाफळेश्वर ओतूर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये फाफळेश्वर इथे दादाभाऊ फाफळे यांची विहीर आहे आणि एक साधारण मला 2 वाजताच्या दरम्यान संजय फाफळे यांचा या ठिकाणावरून फोन आला की विहिरीमध्ये बिबट्या पडलेला आहे आणि मी तात्काळ वन विभागाला माहिती दिली. वन विभागाने तेवढ्या तत्परतेने त्यांचे कर्मचारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि बिबट्याला वाचवण्याचे प्रयत्नही या ठिकाणी सुरू आहेत. पण मला वाटत नाही, कारण बिबट्या साधारण पाण्यामध्ये पडलेला वेळ जास्त झालेला आहे आणि तो पूर्ण थकलेल्या अवस्थेत दिसत आहे. बिबट्या वाचेल याची शक्यता फार कमी आहे. तरी पण ओतूर वन विभागाचे कर्मचारी यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यांना माहिती दिल्यानंतर तात्काळ त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित झाली. सर्व ग्रामस्थही त्यांना या ठिकाणी मदत करत आहेत. परंतु या बिबट्याचा आपण ज्याप्रमाणे म्हणतो आता तालुक्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात बिबट्याचे मानवी हल्ले झाले आणि मानवाला जसा बिबट्यांचा त्रास होतोय त्याचप्रमाणे त्या बिबट्यांच्या अधिवासाचाही प्रश्न, जंगल नष्ट होत चाललीत आणि त्यांच्याही अधिवासाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे बिबट्या आज मानवी वस्तीमध्ये किंवा आपल्या शेतामध्ये वास्तव्य करतोय, शिरकाव करतोय. यासाठी आता आपल्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्या बिबट सफारीसाठी निधी मंजूर केलेला आहे. त्याची वर्क ऑर्डर होईल तत्काळ. याच्यावर शासनाने याच्यावर जेवढ्या तत्परतेने निर्णय घेता येईल. फाफळे साहेब आज घडलेल्या घटनेसंदर्भात आपण चर्चा करूया. ही घटना गंभीर आहे. या बिबट्याचा वास्तव इथं दिवसा असतं की रात्रीचा असतं?
नाही या ठिकाणी बिबट्याचा वास्तव दिवस आपण साधं रात्रंदिवस आता शेतकऱ्यांना आम्हाला शेतात काम करताना बिबट्याचं आता दर्शन म्हणजे नित्याच झालेलं आहे. आता बिबट्याचं दर्शन असं काही विलक्षण असं योगायोग असं कोणाला वाटत नाही. कुठेही शेतात गेलं तरी बिबट्या दिसतोच. परंतु सुदैवाने आमच्या फापळे शिवार वस्तीमध्ये म्हणा या परिसरामध्ये बिबट्याचा कुठलाही मानवी हल्ला झाला नाही, आम्ही आमचं भाग्य समजतो. परंतु याचं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती नक्की आहे. आज कुठल्या शेतामध्ये काम करायचं, बिबट्या कुठे दिसेल कुठे असेल याची शक्यता शाश्वती नाही. बिबट्याच्या ही घटना कधी घडली असेल असं वाटतं आणि कुणी पाहिलं, कसं पाहिलं? नाही, हे विहिरीचे मालक आहेत ना, ये ना, ते विहिरीचा पंप सुरू करण्यासाठी साधारण 2:30-3:15 दरम्यान विहिरीवर आले आणि बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज विहिरीतून आला. तर त्यांची शंका अशी होती का मांजर वगैरे, म्हणून त्यांनी विहिरीमध्ये डोकवलं. आणि मग बाकीचे आमचे फापळे शहरातील सर्व संजय फापळे वगैरे हे सगळ्यांना फोन करून सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले आणि मग वन विभागाला आम्ही तात्काळ माहिती दिली. त्यांची टीम आली, प्रयत्न सुरू आहेत. परंतु बिबट्याचं म्हणजे त्याला पाण्यात पडलेला वेळ जास्त झालेला असेल, कारण त्याची जी हालचाल आहे. वन विभाग शर्थीचे प्रयत्न करतोय का इतर काय दिसतंय? हो, त्यांची टीम प्रयत्न करते, ग्रामस्थ त्यांना सहकार्य करतायत सर्व यांनी. परंतु बिबट्याचा वेळ जास्त झाल्यामुळे आणि पाण्यामध्ये त्याला आधाराची कुठली तिथे हे नसल्यामुळे बिबट्या वाचेल याची किती खोल विहीर आहे? 75 फूट विहीर. 75 फूट खोल आहे. हा, आणि एक तर 40 फूट पाणी असेल त्याच्यात खाली खोल. 40 फूट पाणी आहे. ठीक आहे. 75 फूट खोल विहीर आहे, 40 फूट पाणी आहे. हा बिबट्या कधी पाडलाय? दुपारी 2:30 वाजता या विहीर मालकाने इथं बघितलेलं आहे. मात्र या बिबट्याला त्या पाण्यामध्ये संघर्ष करता करता किती वेळ गेला हे अजून माहित नाही. त्याचे प्रयत्न चालू आहेत. सुदैवाने तो वाचेल, वन विभागाच्या प्रयत्नाला यश येईल अशी अपेक्षा इथं व्यक्त करूयात.